प्रयागराज येथील संगमवरती गंगा यमुना एकत्र येताना दिसतात, पण आपण जे 3 नावे सोबत घेतो त्यातील गंगा यमुना सरस्वती, त्यातील सरस्वती ही नदी आपल्याला कुठेच दिसत नाही. पण नेमकी आहे कुठे ही नदी? तर भारतात राहून सुद्धा बऱ्याच लोकांना एक खोटं वाटतं आणि त्यांना हे माहिती नाही आणि ज्याचा डेटा सुद्धा पब्लिकली अवेलेबल आहे. तर बऱ्याच इतिहासकारांनी या नदीला आजपर्यंत मिथक मानलं होतं आणि मग यावर वैज्ञानिक संशोधन सुरू झालं. मोहनजोदारो हे जुनं शहर सिंधू नदीच्या काठावर वसलेलं होतं आणि यामुळे यात सेन्स नव्हता की कालीबंगा या जुन्या शहरातील लोक विना पाण्याचे राहत असतील. तिकडे भरपूर विहिरी सुद्धा होत्या, पण कालीबंगामध्ये तर एवढे विहिरी सुद्धा मिळत नाही. पण मग त्यांना पाणी मिळत कुठून होते? आता याचा अर्थ तिथे नक्कीच कोणतरी नदी असणार जिथून त्या लोकांना पाणी मिळत असेल. साल 2000 सालच्या संसदच्या एका सत्रात सांगितले की इस्रोला उपग्रहाच्या मदतीने हिमालयापासून तर कच्छपर्यंत एका नदीचे निशाण मिळाले आहे. नंतर इस्रो सोबत नॅशनल रिमोट सेन्सिंगने डिटेल रिसर्च केला आणि सांगितले की यमुना आणि सतलज मध्ये एक नदी वाहत होती. अभ्यासानंतर लक्षात आलं की बाकी हिमालयन नद्यांमध्ये असणारी ग्रे मायका इकडे सुद्धा सापडली आहे. खडकाच्या कार्बन डेटिंगने कळले की घक्कर आणि पाकिस्तानच्या हाकरा या नद्यांच्या मध्ये एका सुकलेल्या प्रदेशात एक नदी होती जी आपली महाभारत आणि ऋग्वेदात उल्लेख असणारी सरस्वती नदी आहे.